वन नेशन वन इलेक्शन हे विधेयक उद्याला सरकार लोकसभेत मांडणार आहे। त्यासाठी भाजपनं खासदारांच्या करता एक व्हीप जारी केलाय। यासाठी विरोधकांच्याकडून सुद्धा जोरदार विरोध होईल अशी शक्यता आहे। राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडून 24 तास उलटलेत, मात्र अद्यापही खाते वाटपाचा काहीच पत्ता नाही। महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणं आज अपेक्षित होतं, पण अद्याप बैठक झालेली नाही। त्यामुळे सर्व मंत्री शपथ घेऊन सुद्धा बिनखात्याचेच आहेत। मंत्रिमंडळात माझं नाव होतं, पण असं मला सांगण्यात आलं होतं, मात्र दुसऱ्या दिवशी माझं नाव यादीत नव्हतं। त्यामुळे असं काय झालं आणि माझं नाव कुणी कापलं हे मलाच माहीत नाही, असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलंय। मंत्रिपदासाठी माझं नाव आहे असं मला सांगण्यात आलं होतं, मात्र मंत्रिमंडळात प्रत्यक्षात माझं नाव नव्हतं। मी दिल्लीत जात नाही, त्यामुळे माझं नाव कुणी कापलं हे फडणवीस आणि बावनकुळेच सांगू शकतील, असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलंय। सुधीर मुनगंटीवार यांनी नाराजीच्या चर्चांवर असलेलं मौन सोडलंय। मी नाराज नाही, मात्र ज्यांचा मुलगा दुसऱ्या पक्षात जाऊन लढला त्यांना सुद्धा मंत्रिपद मिळालं, असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी अप्रत्यक्षपणे नारायण राणे यांच्यावर निशाणा साधलाय। माझी सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा झाली। विशिष्ट जबाबदारीचा मानस असल्यानं काहींना मंत्रिपदं दिली गेली नाहीत, असं स्पष्टीकरण भाजपचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय। मंत्रिपद नाकारल्यानंतर छगन भुजबळ नाराज आहेत। दरम्यान येवला लासलगावला जाऊन लोकांशी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढचा निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। पुन्हा अधिवेशनाला जाणार नसल्याचंही भुजबळ म्हणाले। होय, मी नाराज आहे असं म्हणत छगन भुजबळ यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली। मंत्रिपदाच्या बद्दल अजित पवार यांच्यासोबत चर्चा केलेली नाही, चर्चा करणं गरजेचंही वाटलं नाही, असं भुजबळ यांनी म्हटलंय। जरांगे यांना अंगावर घेण्याचं बक्षीस मिळालं असं भुजबळ यांनी म्हटलंय, मात्र किती मंत्रिपदं आली आणि गेली, भुजबळ संपला नाही असं म्हणत त्यांनी एक प्रकारे आव्हानच दिलंय। नाराज असलेले छगन भुजबळ कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत। बुधवारी सकाळी 11 वाजता नाशिकमध्ये या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। यावेळेला भुजबळ मेळाव्यात काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। भुजबळ काहीही बरळतात, मंत्रिपद हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे, त्यांनी ट्रम्पची जागा घ्यावी, मला काय करायचं आहे, असं म्हणत मनोज जरांगे यांनी भुजबळ यांना टोला लगावला। मी सामान्य कार्यकर्ता आहे, मला डावललं काय फेकलं काय, मला काय फरक पडतो, अशी उपरोधिक प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली। नव्यांना संधी देण्यासाठी ज्येष्ठांना डावललं जातंय असं सांगायलाही भुजबळ विसरले नाहीत। छगन भुजबळ यांना मंत्रिपद न देण्यामागे जातीय राजकारण असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला। तर ज्याला त्याला कर्माची फळं मिळतात, महाराष्ट्र बघतोय, असं वक्तव्यही राऊत यांनी केलं। सरकारनं ओबीसींवर अन्याय केला, छगन भुजबळ यांना वापरून फेकून दिलं, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली। ओबीसींच्या बद्दल काँग्रेसकडे दाखवण्यासारखं काही नाही, ओबीसींसाठी 48 GR आम्ही काढले, काँग्रेसला आता आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। भुजबळ अनुभवी नेते आहेत, त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळायला हवं होतं, पण मराठा ओबीसी वादाचे भुजबळ साहेब शिकार झाले, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली। महायुतीमध्ये छगन भुजबळ यांचं स्थान महत्त्वाचं आहे, अजित पवार भुजबळ यांना योग्य स्थान देतील, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। शरद पवार यांच्या सांगण्यावरून अजित पवार यांनी भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलल्याचा आरोप नवनाथ वाघमारे यांनी केला आहे। भुजबळ आणि पडळकर यांना कॅबिनेटमध्ये न घेतल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून सामूहिक मुंडन करून महायुती सरकारचा निषेध करण्यात आला। छगन भुजबळ यांना मंत्रिपद नाकारल्यानं भुजबळ समर्थक आक्रमक झाले आहेत। दिंडोरीचे आमदार भास्कर भगरे यांनी लोकसभेत कांद्याच्या विषयाकडे सरकारचं लक्ष वेधलं। कांद्याच्या दरात घसरण होत असल्यानं शेतकरी संकटात सापडलाय, यामुळे निर्यात शुल्क रद्द करण्यात यावं, अशी मागणी त्यांनी केली। रश्मी ठाकरे यांच्या भाच्याच्या लग्नात राज ठाकरे यांनी हजेरी लावली। यावेळेला रश्मी ठाकरे यांनी स्वतः राज ठाकरे यांचं स्वागत केलं। यावेळेला मात्र राज आणि उद्धव यांची भेट थोडक्यात चुकली। मंत्रिमंडळाचा विस्तार होताच महायुती सरकारनं लाडक्या बहिणींना खुशखबर दिली। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी
1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली। विधानसभेत या संदर्भात पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या। विधानसभेत पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या। यात एकूण 35,788 कोटी रुपयांचा प्रस्ताव आहे। यात मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेसाठी 3,050 कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे। ॲग्रीस्टॅक योजनेच्या माध्यमातून कृषी विभागाचा डेटा आणि डिजिटल सेवेचा वापर करून त्याचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला जातो। आजपासून या योजनेला सुरुवात झाली। 31 डिसेंबरपर्यंत ग्रामसभांच्या समवेत विविध ठिकाणी शिबिरांचं आयोजन सुद्धा केलं जाणार आहे। सोन्या चांदीच्या दरात पुन्हा घसरण झाली आहे। सोन्याचा भाव 282 रुपयांनी कमी होऊन 76,640 वर आलाय, तर चांदीचा दर 89,250 वर पोहोचला आहे। चांदीच्या दरात एकूण 726 रुपयांची घसरण झाली आहे। शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसाला संपत्ती दिली जाते। मात्र ही प्रक्रिया गुंतागुंतीची असल्यानं त्याची माहिती डिजी लॉकरमध्ये सेव्ह करण्याचा प्रस्ताव सेबीनं मांडला आहे। जाड धातूपासून बनवलेली 5 रुपयांची नाणी बाजारातून हळूहळू काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। ही नाणी ब्लेड बनवण्यासाठी वापरली जात असल्याचं समोर आलं। एका नाण्यापासून 4 ते 5 ब्लेड बनवता येतात, त्यामुळे सरकारला आर्थिक फटका बसतोय। नवीन वर्षापासून जुन्या वाहनांच्या विक्रीत वाढ होण्याची शक्यता आहे। या जुन्या वाहनांच्या विक्रीवर 18% जीएसटी वाढवला जाऊ शकतो। नागपुरात विदर्भवाद्यांनी धरणं आंदोलन सुरू केलं। जोपर्यंत विदर्भ वेगळा होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा देण्यात आला आहे। वाढवण बंदर महामार्ग भूसंपादनाच्या कामाला स्थानिकांनी विरोध केला। बंदराच्या विरोधात स्थानिक शेतकऱ्यांसह काही संघटना आक्रमक झालेत। काम रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। पालघरच्या जव्हार, मोखाडा आणि विक्रमगड तालुक्यात 16 ते 20 डिसेंबरच्या दरम्यान कुष्ठरोग सर्वेक्षण मोहीम राबवली जाणार आहे। या पार्श्वभूमीवर आरोग्य अधिकाऱ्यांच्याकडून हर घर सर्वेक्षण हे अभियान सुरू केलं जात आहे। माळशिरसच्या चौंडेश्वरवाडी ग्रामपंचायतीनं सरकारला एक निवेदन दिलं आणि थेट हेलिकॉप्टरची मागणी केली। गेल्या 70 वर्षांपासून रस्त्यांची मागणी पूर्ण होत नसल्यानं ग्रामपंचायतीच्या वतीनं हेलिकॉप्टरची मागणी करण्यात आली। बीड जिल्ह्यातील माजी सरपंचांच्या हत्येच्या निषेधार्थ धुळ्यात आंदोलन करण्यात आलं। यावेळेला धनंजय मुंडे यांच्यासह पंकजा मुंडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। तर या हत्येचा तपास SITकडे वर्ग करावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। रावेरमध्ये मागच्या 186 वर्षांपासून दत्त जयंतीचा रथोत्सव साजरा केला जातो। यावर्षी रथ ओढण्याचा मान महिलांना देण्यात आला। यावेळी रथावर रेवड्यांची उधळण करत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा जयघोष करण्यात आला। कोकणामध्ये भात कापणी झाल्यानंतर जमिनीची मशागत करून पावटा, तूर आणि कुळीथ यांचं पीक घेतलं जातं। यंदा या पिकाच्या रोपांची वाढ चांगली झाल्यानं शेतकरी सुखावलाय। रामपूर गुढे फाटा इथे एका अज्ञातानं माळरानाला आग लावली। त्यामुळे शेतातील शेकडो एकरावरचं गवत जळून खाक झालं। त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। जळगावमध्ये उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना नॅनो खतं आणि फवारणीसाठी ड्रोन उपलब्ध करून देण्यात आले। दरम्यान या तंत्रज्ञानाबद्दल जनजागृती करण्याच्या मोबाईल व्हॅनचं जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। वाशिमच्या रिसोडमध्ये सोयाबीनला किमान 6,000 रुपयांचा दर मिळावा या मागणीसाठी शेतकरी संघटना आक्रमक झाले। यावेळेला 1 लाख शेतकऱ्यांच्या रक्ताच्या सह्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आलं। हे अभियान आता सुरू झालंय। यवतमाळच्या बोथबोडणमध्ये कापूस जाळून शेतकऱ्यांनी निषेध आंदोलन केलं। कापसाला योग्य दर मिळत नसल्यानं शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। सांगलीच्या मणेराजुरीमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। सरकारनं हा महामार्ग रद्द करावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। नागपूर अधिवेशनात विदर्भ विकलांग संघर्ष समिती मोर्चा घेऊन धडकली। टेकडी लाईनवर हा मोर्चा रोखण्यात आल्यानं मोर्चेकरी, आंदोलक आणि पोलिसात चांगलीच शाब्दिक चकमक झाली। मुलुंडमध्ये काँग्रेसच्याकडून ईव्हीएमच्या विरोधात एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं। दरम्यान स्वाक्षरी मोहीम राबवत ईव्हीएमचा विरोध करण्यात आला। परभणीतल्या घटनेच्या निषेधार्थ भिवंडीत विविध संघटनांनी निदर्शन केली। संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली।
बीडच्या आष्टी तालुक्यात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या विरोधात जागा मालकानं आमरण उपोषणाला सुरुवात केली. शेख हारून यांच्या जागेवर बँक असून तब्बल 3 वर्षाचं भाडं बँकेनं थकवलं आहे. अकोल्यातल्या अकोटमध्ये एका महाविद्यालयात महिला शिक्षिकेनं मुख्याध्यापकाच्याकडून छळ होत असल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला. मात्र अटक न झाल्यानं शिक्षिकेनं उपोषण सुरू केलं. मलकापूरमध्ये सकल हिंदू समाजाकडून आक्रोश मोर्चा काढण्यात आला. बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ हिंदू समाज आक्रमक झाला आहे. सोमनाथ सूर्यवंशीवर परभणीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळेला मोठ्या संख्येनं आंबेडकरी अनुयायी आणि सर्वसामान्य नागरिक उपस्थित होते. सोलापूरमध्ये अज्ञात व्यक्तींच्याकडून एसटी बसवर दगडफेक करण्यात आली. परभणी घटल्या घटनेच्या निषेधार्ह होत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 3 बस गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या. परभणीतील घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. अशातच धुळ्यात हिंसक वळण लागलं. 5 ते 6 अज्ञातांनी एसटी बसवर दगडफेक केली. यात काही प्रवासी जखमी झाले असून पोलीस अधिक तपास करत आहेत. कांदिवलीच्या चारकोपमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून दुकानांची आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली. परभणी घटनेच्या निषेधार्ह हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी पोलिसांच्याकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाच्या निषेधार्थ बुलढाण्याच्या सिंदखेड राजात बंद पाळण्यात आला. दरम्यान सूर्यवंशी यांच्या मृत्यूची कसून चौकशी करण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये आंबेडकरी अनुयायी आक्रमक झालेत. परभणीतील घटनेचा निषेध करत सूर्यवंशी कुटुंबाला न्याय द्यावा अशी आग्रही मागणी करण्यात आली. अहिल्यानगरातल्या निळवंडे धरणाच्या कालव्याचं काम म्हाळादेवी गावातील आंदोलकांनी बंद पाडलं. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्यानं संतप्त ग्रामस्थांनी कॅनॉलमध्ये ठिय्या दिला. पंढरपूरमध्ये आंबेडकर अनुयायांच्याकडून बंद पुकारण्यात आला. परभणीतल्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाच्या निषेधार्थ आंबेडकरी जनता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. परभणीतल्या घटनेच्या निषेधार्थ शहापूरच्या खर्डी आणि कसारा इथे सुद्धा कडकडीत बंद पाळण्यात आला. मोर्चा काढत संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेच्या घटनेचा निषेध केला गेला. बुलढाण्याच्या खामगावमध्ये सकल मराठा समाजाकडून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ मराठा समाज आक्रमक झाला. परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाचे पडसाद सोलापुरात उमटले. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत माथाडी कामगारांच्याकडून आंदोलन करत निषेध करण्यात आला. परभणीतल्या घटनेच्या निषेधार्थ आरपीआयच्या आठवले गटाच्या वतीनं सोलापुरात निदर्शनं करण्यात आली. यावेळेला पोलिसांनी दडपशाही केल्याचा आरोप करत आरपीआय कार्यकर्ते आक्रमक झाले. तर या घटनेची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.